औरंगजेब की मज़ार के ऊपर जाने वाले, ये औरंगजेब को मानने वाले हैं। मुद्दा काय असतं कि महंगाई के मुद्दे के ऊपर चर्चा हो रही है, अब उसके ऊपर उसको जवाब नहीं देना है तो वो सीधा आ जाता है औरंगजेब की ओर। आज भारतीय जनता पार्टीला, एकनाथ शिंदेला हे कळत नाही आहे, कारण त्यांना त्यांची खुर्ची पाहिजे। देश गेला खड्ड्यात, महाराष्ट्र गेला खड्ड्यात। काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी सुपारी घेतलेली आहे की जोपर्यंत आमचा पक्ष आहे, आम्ही आहे, तोपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवणार नाही। तुम्ही शिवसेनेला हेच बोलायचे ना की ते कट्टर हिंदुत्ववादी पार्टी आहे करते, आणि तुम्ही आमच्या बाबतीत हेच बोलायचे ना की हे कट्टर मुसलमानों की पार्टी हे करते। मग ते चालतं, आम्ही चालत नाही। शिवसेनेचा जन्म कशामुळे झाला की तुमच्या विरोधात जे लोकांना शिवसेना पटत नाही होती, त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंचं भाषणं ऐका की ते कशा तुटून पडायचं काँग्रेस पक्षावर। आज समय बदललेला आहे, त्यांच्यासोबत ते गेले का नाही गेले उसने, मग तुम्हाला शिवसेना चालतं पण MIM चालत नाही आहे। याचं कारण काय आहे? ऑन कॅमेरा बोलतो देवेंद्र फडणवीस साहेबांना पूर्ण मीटिंगमध्ये मंत्रालयामध्ये बोलणारा इम्तियाज जलील होता कि साहब इतनी अच्छी कंपनी है तो आप नागपुर क्यों नहीं लेके जाते हैं? तुमची सत्ता, तुम्ही खासदार, तुम्ही फायनान्स मिनिस्टर देशाचे, आणि तुम्हाला माहीत नाही आहे तुम्हाला माहीत नाही आहे की समांतर कंपनीचा मालक कोण आहे करके? मी नसलं असतं, प्रामाणिकपणे सांगतो, ती समांतर कंपनी या शहरावर लादण्यात आली असती आणि ते काही सामाजिक कार्य करण्यासाठी येणार नाही होते, ते फक्त पैसे कमावण्यासाठी येणार होते। इलेक्शन आला की हिंदू मुस्लिम करायचं, हिरवा पाहिजे, खान पाहिजे का बाण पाहिजे, हे असंच प्रकारचं बोगस डॉक्युमेंट तयार करणारा एक ऑफिस तयार केलं होतं त्यांनी। बोगस डॉक्युमेंट्स तयार केले, हे सगळं मी मोठे मोठे नेते जे इम्तियाज जलीलच्या विरोधात मोर्चा काढले होते ना की आमची भावना दुखवली, संजय शिरसाटनी त्या मोर्चामध्ये किती पैसे लावले आपल्याला माहीत आहे। 1,30,00,000 रुपये दिले होते साहेब त्या मोर्चासाठी। लोकसत्ता लोकसंवाद कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आज एकूणच महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये चर्चा करायला आलेत MIMचे प्रदेश अध्यक्ष श्री इम्तियाज जलील सर। जलील साहेब, तुमचं स्वागत आहे या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने। एकूणच महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय वातावरणामध्ये MIM आत्ता सगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये आहे किती, म्हणजे कुठल्या कुठल्या महापालिका लढवतात, कोणत्या कोणत्या, म्हणजे त्यातल्या किती जागांवर, किंवा तशा अर्थाने तुम्ही मोजलेली तुमची स्वतःची ताकद किती, असं जरा सांगा। काय एक सुहास, म्हणजे MIM पक्षाच्या बाबतीत बोललो तर आपल्याला माहीत असेल की 10-15 वर्षापूर्वी लोक हे म्हणायचे की हे हैदराबाद पुरती एक जमात आहे, त्यांचा एक खासदार निवडून येतो आणि एकच खासदार राहणार आहे करके। या शहराने एक आमदार दिला MIMला, एक खासदार दिलं होतं, आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा महानगरपालिकाचं निवडणूक झालं होतं 2015मध्ये, तर त्यावेळी 25 नाही 26 कॉर्पोरेटर्स आमचे निवडून आले होते। पहिली इलेक्शन आम्ही लढली होती। भारतीय जनता पक्षाचा आकडा जे आहे आमच्यापेक्षा कमी होता उसमें। आणि मागच्या या 10-15 वर्षामध्ये जे काम आम्ही केलेलं आहे, एक आमदार म्हणून, एक खासदार म्हणून, स्वाभाविक आहे जेव्हा पहिल्यांदा लोक मतदान केलं तर त्यांनी ओवेसी साहेबांचा चेहरा बघितला आणि मला मतदान केलं। आज जेव्हा कॉर्पोरेटर्सचे इलेक्शन होईल ते कुठे ना कुठे माझाही चेहरा बघतील की हे आमदार असताना त्यांनी काय केलेले आहे, खासदार असताना त्यांनी काय केलेले आहे। त्या अनुषंगाने आम्ही खूप ताकदीने इथे इलेक्शन लढत आहे। 50 सीट्सवर आम्ही इलेक्शन लढत आहे, आणि जितके मोठे महानगरपालिके आहे तिथे आमच्या सगळीकडे इलेक्शन्स आम्ही लढवत आहे। त्यामध्ये जे प्रामुख्याने मुंबई, मुंब्रा, भिवंडी, मालेगाव, धुलिया, सोलापूर, नांदेड, परभणी, जालना, अमरावती, अकोला, हे जे MIMचे तिथे पहिल्या सुरुवातीपासून तिथे आमचं प्रतिनिधित्व होतं। काही प्रमाण 2 कॉर्पोरेटर्स असतील किंवा 5 कॉर्पोरेटर्स असतील तिथे होते, आणि आत्ता तर चित्र बदललेलं आहे। कोणी विचारही करू शकलं नसलं असतं की म्हणजे कारंजासारख्या ठिकाणी आमचं नगराध्यक्ष निवडून येऊ शकतो। 17 कॉर्पोरेटर्स आमचे, भारतीय जनतापेक्षा जास्त कॉर्पोरेटर्स आमचे निवडून येऊ शकतं। कधी कोणी विचार केलं होतं का? 3 सीट्स असे होते की ज्याच्यामध्ये आम्ही खूप कमी अंतराने आमचा पराभव झाला नगराध्यक्षासाठी। आणि 83 आमचे काउन्सिलर्स जे आहे ते आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या नगरपरिषदामध्ये आमच्या पार्टीचं प्रतिनिधित्व करत आहे। मला पूर्ण खात्री आहे की यावेळी जेव्हा निकाल येईल स्ट्राईक रेट कुणाचा सगळ्यात जास्त असेल, कारण आम्ही काही 100 सीट्स लढत नाही आहे,
ठराविक सीट्सवर आम्ही इलेक्शन लढत आहे. तर जेव्हा निकालाच्या नंतर सीट्स नाही, स्ट्राईक रेट कुणाचा असणार आहे, की कोणी किती सीट्स लढलं आणि किती त्यापैकी जिंकलं, त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण विश्वास आहे की MIM नंबर 1वर असणार आहे. पण 2009ला साधारणतः पार्टी मराठवाड्यात हो, पहिल्यांदा आली. हो. म्हणजे नांदेड. नांदेडची पहिल्यांदा. त्याच्यानंतर तुम्ही मध्यमधून निवडून आलात 2014. त्याच्यानंतर 19 मध्ये पुढे खासदार आणि नंतर डाऊनफॉल सुरू झाला असं नाही का वाटतं? कारण एक ती पडली, नंतर लोकसभा पडली, मग विधानसभेमध्ये तीच परिस्थिती आली. प्रामाणिक मग खाली 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 असा डाऊन. एक पत्रकार या नात्याने मी आपल्याला प्रश्न अगर विचारलं की खऱ्या अर्थाने माझा पराभव झाला का आमदारकीमध्ये, तर तुम्हालाही उत्तर माहीत आहे की ज्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीने पैशाचा पाऊस पाडला होता या शहरामध्ये, तुम्ही इतकं ओपन म्हणजे बोगस वोटिंग करण्यात आली होती. माझ्याकडे आजही सगळे एव्हिडन्सेस आहे. म्हणजे या देशामध्ये न्याय असलं तर त्यांचं इलेक्शन रद्द व्हायला पाहिजे होतं. पण मी ते सगळं पुरावा घेऊन जेव्हा रिटर्निंग ऑफिसरकडे गेलो आणि त्यांना सगळे पुरावे सादर केले, एव्हिडन्सेस सादर केले, व्हिडिओ एव्हिडन्सेस सादर केले की कशा एका दलित वस्तीमध्ये त्या दलित नेता जे आहे ते त्याच्या हातात नोटांचे गड्डे हे आहे आणि ते अतुल सावेला मतदान करण्यासाठी ते व्हिज्युअल्स माझ्याकडे आहे. मी सगळं आरोला दिलं. 2 महिन्यानंतर मला सांगण्यात आलं तो आरो जे आहे ना, ज्या नेत्यांनी मला पाळलं होतं भारतीय जनता पार्टीच्या अतुल सावेंनी, त्यांच्या OSD म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आता तुम्ही मला सांगा, प्रामाणिकपणे सांगा, चांगली फ्री अँड फेअर निवडणूक झाली असती, फ्री अँड फेअर निवडणूक झाली असती तर कमीत कमी 15,000 मतांनी मी निवडून आलं असतं. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. ठीक आहे, पराभव झाला, पण जेव्हा मी आकडे बघतो की ज्या ठिकाणी MIMचा एकही कार्यकर्ता नाही आहे, आपण जे म्हणतो ना की ग्रीन बेल्ट हे हिंदू एरिया आहे, त्या एरियामध्येही जेव्हा इम्तियाज जलीलला जेव्हा मतदान दिसतं तर मला असं वाटतं की नॉट एव्हरीथिंग इज लॉस्ट, द स्टील अ सिल्वर लाईनिंग. म्हणजे जे युवा पिढी होती, त्यांचे आईवडील कट्टर भाजपचे समर्थक असतील, शिवसेनेचे समर्थक असतील, पण जे युवक होते, स्टुडंट्स होते, त्यांनी म्हटलं की नाही आम्ही इम्तियाज जलीलला, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही MIMला मतदान करत नाही, आम्ही इम्तियाज जलीलला मतदान करत आहे. आणि त्यांनी केलं तसं प्रकारे. म्हटलं एका फेजमध्ये म्हणजे MIM म्हणजे हिरवा साप. आजही मधल्या फेजमध्ये नाही, आजही त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. नाही, आजही ते शिवसेनेच्या नेत्यांनी असं सांगितलेलं आहे ते हिरवा साप म्हणून. म्हणजे अशा प्रकारचे असं नाही आहे ना की माझ्या तोटात जीभ नाही आहे का, मी बोलू शकत नाही आहे का, त्यांच्यापेक्षा 10 पटीने चांगल्या भाषेचा मी वापर करू शकतो, 10 पटीने. पण काय आहे की निवडणूक आली तर त्यांचा अजेंडा एकच आहे की लोकसत्ताने त्यांनी हे प्रश्न विचारायला नको की अरे 3 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी देवाभाऊ इथे आले होते, महानगरपालिकेमध्ये मोठा हंडा मोर्चा घेऊन आले होते, सगळ्या महिलांना फुकटाचे हंडे देण्यात आले होते आणि तिथे नऊवारी साडी घालून भारतीय जनता पार्टीचे महिला कार्यकर्ता तिथे लिटरली डान्स करत होते महानगर, त्याचे व्हिडिओज आहेत. आम्हाला असं वाटलं होतं की इतकं मोठा नेता देवाभाऊ आलेला आहे, उद्यापासून पाणी मिळणार आहे आपल्याला. मिळालं का पाणी? मग जेव्हा तुम्ही त्यांना हे प्रश्न विचारणार आहे तर तुम्ही काय त्यांना उत्तर काय देतील? नाही ते हिरवा साप आहे ना, त्यांना पाकिस्तानला पाठवा, आपण 19 बच्चे कसे बच्चे पैदा कर सकते हैं या मुद्द्यावर आपण बोलू. अशा प्रकारचे डायव्हर्जनरी म्हणजे इश्यू एक आहे, त्याच्या बाबतीत कोणीही बोलू नये, आपण सगळं मुद्दा डायव्हर्ट करू. कशाला डायव्हर्ट करू की ओवैसी साहेबांनी हे बोललेलं आहे MIM हिरवा साप आहे, त्यांना पाकिस्तानला पाठवा, हे यांचं असं समर्थन करतात, ते समर्थन करतात. इलेक्शनचा एजेंडा त्यांचा मागच्या अनेक वर्षापासून हेच एजेंडा राहिलेला आहे. इलेक्शन आला की हिंदू मुस्लिम करायचं, हिरवा पाहिजे, खान पाहिजे का बाण पाहिजे, हे असंच प्रकारचं. पण तुम्हाला सुद्धा तुमच्या पक्षाची प्रतिमा त्या हिरव्या रंगातून बाहेर नाही ना काढता आली. मी खूप प्रामाणिक प्रयत्न केले ना सुहास. मी आपल्याला सांगतो की मी इतकं प्रामाणिक एक प्रयत्न केलं की आपल्या शहरामध्ये एक डिवायडिंग लाईन झालेली आहे की हे आहे ओल्ड सिटी म्हणजे आमचा एरिया आणि जालना रोडच्या त्या एरिया म्हणजे. मी तिकडचे खूप सारे कॅन्डिडेट्सला हे केलं कारण तिथेही मुस्लिम समाजाच्या प्रेझेन्स आहे.
इतकं प्रेझन्स नाही आहे की जितकं ते इलेक्शन्स निवडून येऊ शकतं. 10% असतील, 15% असतील, त्यामध्ये इलेक्शन निवडून येऊ शकत नाही. मी अनेक असे खूप सारे जे इच्छुक उमेदवार होते वेगवेगळ्या पक्षात, मी त्यांना सांगितलं की मी माझ्या वतीनं तुम्हाला 15% जे मतदान आहे समाजाचा ते तुम्हाला हे तो मी ऑलरेडी ट्रान्सफर करतो. हां, तुमची गिनती यापासून सुरू होणार आहे. पण त्यांच्यामध्ये एक असं हे झालेलं आहे ना की नाही आपण MIMला घेतलं तर म्हणजे कसं होणार, आपल्यावर हे टॅग लागणार आहे. मी प्रयत्न केला. हां, आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या प्रभाग नंबर 1मध्ये तुम्ही त्या महिलेला जाऊन भेटा. तिच्या परिवारामध्ये कोणीही राजनीतीमध्ये नाही. इतके शिकलेले म्हणजे पूर्ण फॅमिली आहे. ST समाजातून येत आहे ती महिला. हां, दुपारपर्यंत तिला माहीतच नाही होतं की याला मला तिकीट मिळणार आहे आणि मी इलेक्शनमध्ये, कारण कोणी नाही. आम्ही गेलो तिच्याकडे आणि विनंती केली की तुम्ही उभे राहा, आम्ही जबाबदारी घेतो तुम्हाला निवडून आणण्याची. प्रभाग नंबर 4 पडेगावच्या उसमें जे काय नाव आहे गणेश मुळे मागच्या अनेक वर्षापासून चंद्रकांत खैरे साहेबांसोबत होतं, त्यांचं PA म्हणून. अनेक वर्षापासून त्यांची बायको, त्यांना तिकीट नाही मिळाला. मी लोकांना म्हटलं की बाबा तिच्याकडे जाऊन विचारा की तुम्ही आमच्या तिकिटावर लढणार आहे का. ती आली माझ्याकडे. इतकी शिक्षित महिला आहे, इतकी शिक्षित महिला आहे. मी म्हटलं की काय आहे ऑलरेडी, मतलब 2च पर्याय होणार आहे, इदर यू विन ऑर यू विल लूज. पण प्रयत्न का करू नये. जसं इम्तियाज जलीलने प्रयत्न केला होता म्हणून आमदार झालं ना. नाहीतर लोक त्यावेळीही सांगायचे अरे हे वोट काटने के लिए आए हुए है, ये बी टीम है करके उसमें यही हमारे बारे में बोलते थे ना. आम्ही प्रयत्न केला म्हणून जिंकलं, तर ती महिलाला दिलं आम्ही. आणि अनेक असे हे आहे जे म्हणजे SC समाजातले असू द्या, OBC समाजातले असू द्या. आता माझ्याकडे दोन मराठा समाजातले जे आहे वेगवेगळ्या पक्षामध्ये, पण चांगले आहे. ते ते पक्ष कोणता आहे मी हे सांगणार नाही, पण मी त्यांना मदत करणार आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने, कारण ते लोक चांगले आहे. मी ओळखतो त्यांना, त्यांचं काम चांगलं आहे. तर मी जाती कधी बघितलेलं नाही. तर ते आज माझ्याकडे येत असतील आणि त्यांना माझी मदत पाहिजे असते तर नक्की मी त्यांना मदत करणार आहे. पण तुमचं जे जुना इतिहास आहे, सर्वसाधारणपणे आत्तापर्यंतचा जो हैदराबाद संस्थानाशी जोडलेला इतिहास आहे, 1938ची मजलिसची स्थापना, त्याच्यावरचा सगळा भाग रजाकारांपर्यंत तुम्ही येऊन पोचता. तर ते रजाकार तुम्ही नाहीत हे वारंवार तुम्ही म्हणत आलात की आमचा त्या पार्टीशी संबंध, तो कसा नाही असं सांगा. होते ना, मी तसं त्यावेळीही सांगितलेलं आहे की या देशाचा काही इतिहास आहे ना, वाईट असेल चांगलं असेल आहे इतिहास. पण याचा अर्थ हे होतं का की एक 100 वर्षापूर्वी काही झालेलं आहे, तर त्याला आपण आता मिटवायचं नाही. आता आपण त्याच टॅग घेऊन आपण पुढे जाणार आहे. रजाकार होते, मीही मान्य केलेलं आहे ना. पण आज तुम्हाला असं वाटतं का की त्या रजाकारा पक्षाच्या एका माणसाला हैदराबाद 6 वेळ निवडून देतो आणि त्याला भारतीय जनता पार्टीसुद्धा सत्तेमध्ये असताना उत्कृष्ट खासदार म्हणून देतं? ते कोण देतं? म्हणजे त्यांचं असं हे असलं असतं की बाबा ते रजाकार आहे, तर तुम्ही त्याला हे इतकं मोठं अभिमान दिलं असतं का त्याला? नाही, मी असं म्हणत होतो की लोकांच्या मनामध्ये ही जी नाही, लोकांच्या मनामध्ये नाही आहे. काही ठराविक मीडियामध्ये असं आहे की जेव्हा जेव्हा आम्ही चांगली गोष्ट करायला लागतो, सुरुवात करतो, तर काही लोक आमचा संबंध डायरेक्टली रजाकारशी. माझा काही संबंध नाही आहे. मी स्पष्टपणे सांगतो, माझा रजाकारांशी काही संबंध नाही आहे. माझा मुघलांशी काही संबंध नाही आहे. मी जेव्हा हे बोलतो ना, तर तुम्हाला हे पटत नाही. तर मी वारंवार तुम्ही मला हे प्रश्न विचारून माझ्याकडून हे अपेक्षा करता की मी कधीतरी उत्तर देईल. नाही निजाम हमारे थे करके. निजाम होते एका काळामध्ये, त्यांनी चांगलं काम केलं, वाईट केलं, काय केलं ते, पण आमचा संबंध नाही आहे. आमचा संबंध या देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलामशी आहे. आम्ही त्यांना मानतो. आज आमचा संबंध टिपू सुलतानची आहे, ज्यांनी देशासाठी लढलेला आहे. आणि ज्यांची फोटो जे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आहे, जे पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये ठेवलेले आहे, त्यामध्ये टिपू सुलतानची फोटो त्यामध्ये आहे. राणी लक्ष्मीबाईची फोटो त्याच्यामध्ये आहे. आमचा संबंध त्यांच्याशी आहे.
तुम्ही कितीही 200 वेळा आम्हाला प्रश्न विचारा की तुम्ही रजाकार होते तर नाही, आम्ही नाही. ते होते, ते गेले, मेले, संपले. पण एकूणच लोकांचा जो वोट शेअर असेल म्हणजे मुस्लिम वोट शेअरमधून सुद्धा आता शिवसेनेचा जो जो बदललेला चेहरा आहे किंवा त्या अर्थाने एक वोट शेअर उद्धव ठाकरे गटाकडे हळूहळू सरकताना दिसत होता मधल्या काळात. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पण आपण हे बघितलेलं होतं. तुम्हाला असं वाटतं की या निवडणुकांमध्ये परत तोच तुमचा वोट शेअर कापणे असा पण एक प्रयोग सुरू झालेला आहे, किंवा तुम्हाला वाटतं का की काय आहे शिवसेनेला पण काही काय परत आहे जाऊ की शकेल? यावेळी मला असं वाटतं की मुस्लिम समाजाच्या बाबतीत बोललो तर त्यांना कधीही हे वाटलं नाही होता की या शहरामध्ये त्यांच्या समाजातला एका माणूस आमदार म्हणून निवडून येऊ शकतं, आणि त्यांच्या स्वप्नातही आलं नसेल की एक खासदारसुद्धा त्यांच्या समाजातला निवडून येऊ शकतं. ते शक्य झालं. पण दुर्दैवाने मागच्या 2 इलेक्शन्समध्ये पराभव आम्हाला बघावा लागला. आणि मी स्पष्टपणे सांगतो की कोणत्या पक्षाने आमचा पराभव नाही केला. आमच्या समाजातले जे गद्दार लोक होते, ज्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याचं काम अतुल सावे करत होते किंवा संजय शिरसाट करत होते, त्याच्यामुळे आमच्या समाजातले गद्दार लोकांमुळे आमचा पराभव झालेला आहे. आता तेच मंडळी जे आहे, जे लोकसभामध्ये होते, तीच मंडळी विधानसभामध्ये होते, आणि तीच मंडळी आता पुन्हा त्यांच्या गाड्यामध्ये पेट्रोल टाकणारे कोण आहे तर अतुल सावे आहे, संजय शिरसाट आहे, प्रदीप जयस्वाल आहे, हे सगळे लोक आणि तीच गँग. अरे एक माणूस जेव्हा खासदारकीच्या इलेक्शन लढतो, आमदारकीच्या इलेक्शन लढतं, त्याला असं कसं वाटतं की बाबा मी कॉर्पोरेटर पण होणार आहे, कारण की एका गल्लीचा महिलेचा नेता पण होणार आहे. त्यांना फक्त मतं कापायचं आहे. म्हणून समाजामध्ये एक अशी चीड निर्माण झालेली आहे या लोकांविषयी की आम्ही 2-2 पराभव तुमच्यामुळे आम्ही बघितलेला आहे, आता यावेळी बघणार नाही आहे करके. तर कितीही प्रयत्न कोणत्याही पक्षाने केला, मला पूर्ण विश्वास आहे यावेळी लोक जे आहे ते MIM पक्षाच्या पतंगलाही मतदान करणार. पण समजा त्याने वोट केला, आपण असं कन्सिडर करूया तुमचा एक चंक आहे महापालिकेमध्ये बसला आहे, पण तुम्हाला मतदान केल्यामुळं मुस्लिम भागां किंवा मुस्लिम बहुल भागांमध्ये सुद्धा काही फार मोठ्या नागरी सुधारणा झाल्या किंवा त्या नाही, नाही. घडल्यात, असं नो तुम्हाला सर, वाटतंय? नो 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 म्हणजे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की तुम्ही माझ्या एरियातले जे कॉर्पोरेटर्स होते, त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. आज कोणत्याही एरियामध्ये जा तुम्ही आणि लोकांना विचारा. मी 100% दावा करत नाही आहे की सगळे समस्या सुटलेले आहे करके. विरोधी पक्षामध्ये बसणारे आम्ही लोक आहे. आम्हाला फंडिंग नाही द्यायचं, कशा प्रकारे प्रशासनावर दबाव टाकण्यात येत होता. माझा स्वतःला मी अनुभव केलेला आहे की हे सगळे नेत्यांनी कशा प्रकारे मुख्यमंत्र्यांना, जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, हे सगळे लोक गेले होते की इम्तियाज जलीलला तुम्ही कुठल्याही प्रकारचा फंड देऊ नका. मी काय घराचं काम करत होतं का? ज्या एरियाचा मी रस्ता तयार करणार होतो त्या रस्त्यावर सगळे लोक जाणार होते. पाणीची समस्याच्या बाबतीत जे बोलणार होतं का, मी काय एका ठराविक एरियाच्या बाबतीत बोलत होतो का, शहराच्या पाण्याच्या बाबतीत बोलत होतो. तर मला हे मान्यच नाही आहे की काही आमच्या एरियामध्ये झालेलंच नाही आहे. इतकं बॅकवर्डनेस होतं सुहास भाऊ, इतकं बॅकवर्डनेस एरिया होतं आमचा की तिथे आपल्याला ते बॅकलॉग फिल करण्यासाठी मला असं वाटत नाही आहे की 5 वर्षामध्ये सगळं काही आम्ही करू शकलं. पण आज मी संधी मिळाली तर नक्की जे राहिलेले आहे ते काम करू. नाही, आता आपण म्हणाला की नगर कॉर्पोरेटरनं चांगलं काम केलं आणि मग 21 जणांची तिकीटं कापण्याचं कारण काय? रनिंग काय आहे सब की ठीक आहे, ते खूप चांगले काम केले होते. माझ्या पक्षामध्ये असे अनेक कार्यकर्ते आहे जे इम्तियाज जलील 2014मध्ये जेव्हा आलं होतं त्याच्या अनेक वर्षापूर्वी त्यांनी ते MIMचा झेंडा पकडलेला होता. उसमें जेव्हा कोणीही MIMला स्वीकार करण्यासाठी तयार नाही होते, त्या कार्यकर्त्यांनी MIMचा झेंडा पकडला होता. अनेक केसेस त्यांच्यावर झाले होते. त्यांच्या मोटरसायकलवर त्यांनी निका पतंग लावलेला होतं किंवा AIMIM लिहिलेलं होतं ना, तर पोलीस त्यांच्यावर केस करायची त्यावेळी. ही संख्या फार मोठी वाटत नाही 21. ठीक आहे ना. उसमें मी जे काही निर्णय घेतलेला आहे, मी पहिलेही सांगितलेलं आहे, काही शहरांच्या बाबतीत माझे पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी जे आहे ते खूप बारकाईने नजर ठेवलेलं आहे. एकही तिकीट असं नाही आहे की जे ओवैसी साहेबांच्या परवानगीशिवाय देण्यात आलेलं आहे. आणि सगळं नाही, आरोपच्या आरोप बाबतीत असा झाला की आपण आणि आपल्या मुलांना मिळून
साहेब ठीक आहे ना, आरोप करणं किती, मी तिकीट दिलं असतं ना सर तर जगातला सगळ्यात चांगला माणूस कोण, तर मी. तिकीट नाही दिलं तर जगातला सगळ्यात वाईट माणूस कोण, तर मी. हे याच्यातून फरक आपल्याला समजायला पाहिजे ना. आरोप करणाऱ्यांनाच आपण दोन आमदारकी तिकीट दिलं. हं? ठीक आहे ना, मी कोणाच्या व्यक्तिगत बाबत बोलत नाही आहे. त्यांची नाराजगी ही स्वाभाविक आहे की आम्हाला तिकीट मिळायला पाहिजे होतं. पण जे लोक अनेक वर्षापासून त्यांच्या अगोदर अनेक वर्ष अगोदर त्यांनी ते मायांचा झेंडा पकडलेला आहे साहेब, असे लोक आहे. पहिल्यांदा ते ओवैसी साहेबांना 2011ला हैदराबादला गेले होते की साहेब, आणि एक एक माणसाला असद ओवैसी साहेब ओळखतात. ते तर मला विचारायचे, अरे वो अमजद चाचू, वो इन्हें इमरान पटेल, वो असरार अपना था, वो वसीम आया था मेरे पास में. तर ओवैसी साहेबांचं हे स्पष्ट होतं उसमें. आता तुम्ही मला सांगा की तुमचं प्रेम पक्षाशी होतं की तुमच्या तिकीटशी होतं? तुम्हाला एक आयडियोलॉजी पसंत होती की तुम्हाला फक्त तुमच्या कॉर्पोरेटरशिप पाहिजे होतं उसमें? आणि तुम्ही एक दिवस अगोदर रात्रीपर्यंत तुम्ही माझ्या मागे लागले होते की तिकीट आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. एकदा तरी त्यांनी फोन करायला पाहिजे होतं की साहेब असा घोळ चाललेला आहे इथे, आणि तुम्ही लक्ष द्या. हे इम्तियाज जलील असा करत आहे, इम्तियाज जलील तसा करत आहे. एकदा कोणीतरी तक्रार करायला पाहिजे होतं ना. तिकीट कापलं आणि एका तासामध्ये इम्तियाज जलीलची फोटो काढले, रस्त्यावर फेकलं, जाळलं, फळलं. ठीक आहे, मी त्यांचा रागही समजू शकतो, तेही आमचे लोक आहे, आम्ही त्याच्यावर नाराज नाही आहे. त्याच्यातला एक आरोप एक MI म्हणजे एक विचारसरणी किंवा एक आयडिओलॉजी ही भारतीय जनता पक्षाची आहे. एक आयडिओलॉजीच्या लेवलला काँग्रेसची काहीतरी आहे, राष्ट्रवादीची काहीतरी आहे. MIMची आयडिओलॉजी काय असते? MIMची आयडिओलॉजी हे एकच आहे की आमच्या राजनैतिक प्रतिनिधित्व भारतीय जनता पार्टी देत असेल मुस्लिमांना संधी, पूर्ण राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये एका खासदाराला निवडून आणत असेल तर बहुतेक आम्ही त्यांचा इतका विरोध नाही करणार की हो हे यांना पण मुस्लिमांची काळजी आहे. देशाच्या 550 खासदारापैकी एक तरी खासदार ते निवडून आणू शकतात. हे त्यांची आयडिओलॉजी आहे. त्यांच्या आयडिओलॉजीच्या बाबतीत कोणीही विचार करायला तयार नाही आहे की तुम्हाला मुसलमान पाहिजेच नाही. या देशामध्ये नाही आहे का? या शहरासारखे अनेक असे कॉन्स्टिट्युएन्सीज आहे जिथे शिवसेना असू द्या, भारतीय जनता पार्टी असू द्या, ते मुस्लिम. तर आयडिओलॉजी सोडा साहेब, आमची आयडिओलॉजी काय आहे? आमच्या एकच ध्येय आहे की आमच्या पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन, ते म्युन्सिपल कॉर्पोरेशन असू द्या, ते असेंब्लीज असू द्या किंवा लोकसभामध्ये असू द्या, सर्व जाती धर्माचा रिप्रेझेंटेशन त्यांच्या पॉप्युलेशनप्रमाणे वाढत चाललेलं आहे. फक्त मुस्लिम समाजाच्या दर 5 वर्षांनी ते घटत आहे. कारण एकदा शरद पवार साहेबांनी जे बोलले होते ते खरं आहे की आम्ही तुम्हाला तिकीट देऊ, मुस्लिम समाजाचे लोक तुम्हाला मतदान करतील पण दुसऱ्या समाजाचे लोक तुम्हाला मतदान करत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार की नाही? आपण पवार साहेबांनी सांगितलेले आहे तर आपण निवडणूक लढायचीच नाही. आज लढत आहे म्हणून आम्ही जिंकत आहे. काही आयडिओलॉजी आहे वो काही नाही आहे. पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन इज दी ओनली गोल अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ AIMIM. अच्छा, समजा AIMIMची काय आता पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन हे जर आयडिओलॉजी असेल तर तुम्हाला MIM सोडून अन्य कुठली पॉलिटिकल आयडिओलॉजी जवळची वाटते? एक म्हणजे जे फायटिंग स्पिरिट ज्याच्यामध्ये होती ते लेफ्टिस्टमध्ये होती. ते लेफ्टिस्ट लोक जे आहे ना, सामान्य लोकांसाठी लढणारे भिडणारे लोक. पण दुर्दैव असा झालेला आहे की पूर्ण देशामध्ये एक लेफ्टिस्ट आयडिओलॉजी त्यांनी संपवून टाकलेली आहे. त्यांच्या पॉलिटिकल पार्टीजला पूर्णपणे संपवलेले आहे. आता तुम्ही मला सांगा की कोणत्या दुसऱ्या पक्षामध्ये आम्हाला असं वाटतं की जवळीचं साहेब, तुम्हाला या इलेक्शनमध्ये एकदा तुम्ही फ्रंट पेजवर त्यांचं सगळ्यांचं हे करा कि हे 2 NCP पुण्यामध्ये एकत्र गले में हाथ डाल के घूमेंगे, ये 2 NCP मुंबई में आपस में एक दूसरे को गालियां देंगे, ये 2 शिवसेना ये शहर के अंदर साथ में रहेंगे, दूसरे शहर में एक दूसरे को गाली देंगे करके. म्हणजे अशा प्रकारच्या परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन ज्यांनी ते तयार केलेलं आहे. मग आम्ही कोणाच्यावर विश्वास ठेवू? भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष शिस्तबद्ध, अ पार्टी विथ अ डिफरन्स, हे टॅगलाईन होती ना पक्षाशी. एका महिला कार्यकर्त्याला जेव्हा तिकीट नाही देण्यात येतं तर ते मंत्र्यांच्या गाड्याचा दरवाजा उघडून ते काय शब्दांचा वापर करत होती
किती शिस्तबद्ध पार्टी आहे. दुसऱ्या मंत्र्याला मागच्या दरवाजातून बाहेर पडण्याची वेळ आली होती. उसने गाड्याच्या बाहेर आले असते तर लोकांनी काय केलं असतं. हां, इतका विरोध माझ्या विरोधात झालं का? हां, एका कॉर्पोरेटरच्या ऑफिसच्या समोर लोक इकट्ठा झाले, 25-50-100 लोक इकट्ठा झाले. हां, त्याच्या 2 तासानंतर माझ्या घराच्या समोर किती लोक आले त्याचा व्हिडिओही बघा तुम्ही. हां, सामान्य लोक जे आहे ना त्यांना पटलेलं आहे. ज्यांना तिकीट नाही मिळालेलं आहे ते आज शहरामध्ये फिरत आहे. इम्तियाज जलील चोर, इम्तियाज जलील ये, इम्तियाज जलीलने ये कर दिया, इम्तियाज. जोपर्यंत माझ्या पार्टीच्या अध्यक्षांचा विश्वास इम्तियाज जलीलवर आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी जग काय म्हणतं मला काही देणं घेणं नाही आहे. ओवैसी साहेबांनी इतकं मेहनत करून, इतकं कष्ट करून एका पक्षाला एका असा स्टँडवर आणून ठेवलेलं आहे आणि त्या पक्षाला माझ्या हातात दिलेलं आहे. हां, मी चोर असलं असतं, मी पार्टी विकणारा असलं असतं तर ते काय पक्ष पूर्ण जबाबदारी माझ्या हातात दिली असती. हां, माझ्यासोबत 10 लोकांना त्यांनी सांगितलं असतं की हे 10 लोकांची टीम असणार आहे आणि ते निर्णय घेणार आहे. जेव्हा ओवैसी साहेबसारखा इतकं शिकलेला माणूस पूर्ण पक्षाची जबाबदारी इम्तियाज जलीलच्या हातावर, तर या कारणाने देतो की इम्तियाज जलील पक्ष विकून टाकणार आहे, सीट्स विकून टाकणार आहे. 16 तारखेला बघा जे लोक माझ्या विरोधात बोलत आहे त्यांना उत्तर मिळेल तर कशा प्रकारचे निकाल येणार आहे. अच्छा, आपण निवडणुका होऊन आता 10-12-10-1 वर्ष पूर्ण होले महापालिका. हो. तर 10 वर्ष आपण एक प्रशासनाचा पण कारभार बघितला आणि म्हणजे नगरसेवक नसताना नगरसेवक असतानाचा पण कारभार बघितला. त्यावेळेस आपलं नाराजीच होती तशा अर्थाने महापालिकेच्या एकूण कारभारात नाही फारसं नीट चालत नाही. प्रशासकाच्या कालावधीपर्यंतचा जो भाग होता त्याच्याकडे तुम्ही कसं? नाही, काय आहे की तुम्ही प्रशासकच्या अगोदरचं जे काळ होतं महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये बसलेले लोक जे होते त्यांच्या, मला सुहास खूप स्टडीड आहे. ऐन वेळीचे प्रस्ताव जे महानगरपालिकेमध्ये त्या 5 वर्षामध्ये झालेले आहे साहेब, फक्त त्याच्यावर खऱ्या अर्थाने त्याची इन्क्वायरी झाली असती तर आज जे लोक मोठे मोठे नेते झालेले आहे ना, आज जे मोठे मोठे नेते पुन्हा इलेक्शन लढत आहे ते मला असं वाटतं ते हडसूल जेलमध्ये बसले असते. ऐन वेळीचे प्रस्ताव जे कोणालाही माहीत नाही आहे ते प्रस्ताव काय असणार आहे. जनरल बॉडीमध्ये नाही, स्टँडिंग कमिटीमध्ये नाही, महापौर, एक अधिकारी आणि त्यांचे 2 लोक गपचूप कमऱ्यामध्ये बसून कशा प्रकारचे महानगरपालिकेची लूट केलेली आहे. मी सविस्तर विथ एव्हिडन्स मी गव्हर्नमेंटला, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला, UDला पाठवलं होतं विथ एव्हिडन्स. इतकी मोठी फाईल तयार करून एक साधा उत्तर, ठीक आहे सरकार तुमची आहे, तुम्ही चोर आहे, पण कमीत कमी एक सिटिंग मेंबर ऑफ पार्लमेंटने तुमच्याकडे एक तक्रार केलेली आहे विथ एव्हिडन्सच्या, कमीत कमी एक उत्तर द्यायला पाहिजे होता की नाही इम्तियाज जलील हे तुम्ही दिलेले आहे, हे सगळं चुकीचं आहे आणि तुम्ही बिनबुडावाचे आरोप करत आहे करके. त्याच्यानंतर महानगरपालिकेचे जे आयुक्त आले, आता लोकशाहीमध्ये इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हचं खूप महत्त्व असतं, पण ते प्रामाणिक असलं तर ते लोकांची सेवा करणार. नाहीतर ऐनवेळीचे प्रस्ताव मांडणारे सगळं नेते येणार असेल आणि जे कॉर्पोरेटर स्वतः ठेकेदार बनणार असेल की सगळं ठेका आमच्या एरियातला आम्हीच करणार आहे, तर ते लोकांचा विश्वास त्यांच्यावर बसणार नाही. 26 पैकी इम्तियाज जलीलने 7 कॉर्पोरेटर्सला घरी पाठवलं, घरी सिटिंग कॉर्पोरेटर्सला. मी असं नाही म्हणतं की त्यांचा जेव्हा 5 वर्षाचा काळ संपला होता त्याच्यानंतर मी त्यांना हाकलं नाही. जेव्हा ते कॉर्पोरेटर्स होते त्यावेळी मी 7 कॉर्पोरेटर्सला घरी पाठवलं. एकदा ओवैसी साहेबांनी मला फोन केलं आणि विचारलं की तुम पूरी पार्टी को रखेंगे या ख़त्म कर डालेंगे करके. त्यांना असं वाटत होते की दर काही दिवसांनी हे माणूस कोणीतरी कॉर्पोरेटरला घरी पाठवत आहे तर अपनी पार्टी तो रहेंगे नहीं. तो बोला साहब लोगों ने बहुत विश्वास के साथ अपने को चुनकर दिया है, अगर उनके विश्वास के ऊपर अपन खरा नहीं उतर रहे तो कोई ज़रूरत नहीं है ऐसे कॉर्पोरेटर्स की. पण मागच्या म्हणजे तुम्ही परत मधला एक पॅच त्यातला लोकप्रतिनिधींबद्दलची नाराजी त्यावेळेसची होती. नंतरच्या पुढच्या 10 वर्षामधला कारभार कसा झाला प्रशासकीय कालावधी? नाही, काही काम त्यांच्या काळातले मला असं वाटतं की चांगले झाले आणि काही काम एक आर्बिट्ररी, म्हणजे आज जसं म्हणजे लेटेस्ट आपल्याला सांगायचं असेल की तुम्ही अतुल सावे, संजय शिरसाट, संजय केनेकर यांच्या बोलण्यावर तुम्ही सगळे रस्ते तोडून, सगळं घरं दुकानं सगळं तोडून टाकले, रोड वाईडनिंग करायचं होतं, ते सगळं लोक तुम्हाला समर्थन केले, आम्ही पण समर्थन केले.
आमची अपेक्षा हे होती की ते प्रशासक जे आहे त्यांनी स्वतः आपल्या खिशाला तपासायला पाहिजे होतं की माझ्या खिशात काही पैसे आहे का, म्हणजे महानगरपालिकाच्या ट्रेजरीमध्ये काही पैसे आहे का, की आपण हे तोडत आहे, आपण रस्त्यावर लोकांना आणत आहे, मग त्याच्यानंतर काय करणार? आज ही महानगरपालिकेला पैसा मिळाला का, काम सुरू झालं का, मग तोडण्याचं कारण काय होतं? माझी अपेक्षा, मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलं होतं की साहब आप तोड़िए, हम आपके साथ खड़े हुए हैं, आप लेकिन जब तोड़ रहे हैं तो आप उसके 8 दिन के अंदर तुम्ही सगळं प्रक्रिया पूर्ण करून टाका, की आपलं टेंडरिंग वेंडरिंग सगळं तुम्हाला माहीत आहे, तुम्ही हे तोडणार, पोलिसांचा बल वापर करून सगळं प्रशासनाची दमदाटी करून तुम्ही हे तोडणार आहे. 8 दिवसामध्ये तुम्ही रस्त्याचं काम सुरू करणार असेल तर लोकही तुमच्यासोबत उभे राहतील करके नहीं केलं तसं. आज कई सारे इलाके हैं जहाँ पर जो तोड़ा गया था लोग अब वहाँ से फिर से बांधना शुरू कर दे रहे हैं. अब उनको मालूम है कि अब ये दोबारा फिर से नहीं आने वाले हैं, तो वो सिचुएशन बैक टू नॉर्मल वैसी हो गई है करके. पाणीची समस्या जे होती, पाणीच्या बाबतीत काय इतकं उशीर लागत आहे, म्हणजे मी ट्विट केलेलं आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला, CBIला ट्विट केलेलं आहे, माझे ट्विट्स आहे अवेलेबल, की याची इन्क्वायरी करा तुम्ही की MJPमध्ये जे टेंडर आपल्याला किती पैशापासून सुरुवात झाली होती आणि आज किती कोटीपर्यंत गेलेली आहे. 3,200 2750 तो परत आणखी काही नवीन प्रस्ताव 2750. कसं जाऊ शकतं? तुम्ही विचार करा ना की पैठणपासून आपल्याला 50 किलोमीटरची लाईन टाकायची आहे. काही सोने चांदीच्या वरक त्याच्यावर लावायचं नाही आहे आपल्याला. जे पाईपलाईन आहे ते पाईपलाईन आहे. एका टाकी तयार करण्यासाठी तुम्हाला माहीत आहे की किती पैसे लागतात. तुम्ही 52 टाक्या तयार करत आहे, 55 टाक्या तयार करत आहे, तुम्हाला ते माहीत आहे. इंटरनल ऑलरेडी आपली पाईपलाईन लीड आहे. मग हे पैसा कोणत्या कारणाने, कशा कारणाने? मी त्यावेळीसुद्धा सांगितलं होतं की जे जळगावचे जे मंत्री आहे, तुम्ही ते ठेकेदाराला, हैदराबादची जे कंपनी आहे, मी एकदा त्यांना भेटलो होतो आणि त्यांना स्पष्टपणे विचारलं होतं की अच्छा, बोले साहब आपके लोगों को पानी से कोई मतलब ही नहीं है, बस वो आते हैं तो सिर्फ हमारा कमीशन कैसा होगा, हमारे को दे डालो पैसा अभी. ये उनका ठेकेदार ने, हैदराबादची कंपनी, खूप मोठी कंपनी आहे ज्यांनी हे काम घेतलेलं आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. जेव्हा इकडच्या ऑर्डर पास झाला होता त्या मंत्र्यांनी 6 महिने ते फाईल कशासाठी साईन नाही केली होती, एकदा विचार केला का तुम्ही? एकनाथ शिंदे साहेबांचा मंत्री आहे, त्याला पाणीशी काही देणं घेणं नाही होता. तुमच्या शहरातला पाणी मिळो नाही मिळो करके तुम्हारे को ये टेंडर मिला है, हमारा पैसा एक साथ दो. त्या माणसाने मला असं सांगितलं होतं की साहब हमारे को एक 4-5 साल का काम लगने वाला है, हम 4-5 साल के अंदर ये काम करेंगे. हमने उनको यहाँ तक बोले कि साहब हमारा जैसा ऐसा काम होते रहता, जैसे ऐसे बिल क्लियर होते रहते हैं, हम आपको देंगे करके. ते एका टाइमला मागत होते कि एक साथ हमको एडवांस में पूरा दे डालो, तुम्हारा बिल तुम्हारा कब करना है कि नहीं करना है करके. उसमें मी ऑन कॅमेरा बोलतो ना, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही मला स्पष्टीकरण द्या ना की का तुम्ही साईन नाही केले होते त्या फाईलवर, कशाला बसले होते आणि कशा इतकी स्कीम. मी समजू शकते की 1000 कोटी रुपयाची स्कीम आहे तर ते 1200 रुपयेपर्यंत जाऊ शकते, 1100 रुपयेपर्यंत. काय नाम आहे जळगावचे, ते खूप जोरात बोलतो ना, गुलाबराव पाटील. अरे मी स्पष्टपणे बोलणार, समांतर कंपनी कोणी आणली होती? डॉक्टर भागवत कराड साहेब ABP माझाच्या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत होते. मी स्पष्टपणे सांगितलं की हे समांतर कंपनी भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार सुभाषचंद्र जे झी न्यूजचे मालक आहेत त्यांची कंपनी होती. आणि त्या कंपनीमुळे हे सगळे लोकांना कमिशन मिळणार होतं 20 वर्षासाठी. सुभाषचंद्र गोयलनी असं सेटिंग करून ठेवली होती. तर त्यावेळी जेव्हा मी ओपन पब्लिक प्लॅटफॉर्मवर क्रांती चौकच्या बसवर उभे राहून आमचं डिबेट चाललं होतं, मी म्हटलं होतं फक्त मला एक उत्तर द्या कराड साहेब की हे समांतर कंपनी कोणाची आहे. मेरे को मालूम नाही, मला माहीत नाही कोणाची कंपनी आहे. ओहो, तुमची सत्ता, तुम्ही खासदार, तुम्ही फायनान्स मिनिस्टर देशाचे आणि तुम्हाला माहीत नाही आहे, तुम्हाला माहीत नाही आहे की समांतर कंपनीचा मालक कोण आहे करके. मी नसलं असतं, प्रामाणिकपणे सांगतो, ती समांतर कंपनी या शहरावर लादण्यात आली असती आणि ते काही सामाजिक कार्य करण्यासाठी येणार नाही होते, ते फक्त पैसे कमावण्यासाठी येणार होते. बिझनेस मॉड्यूल होता त्यांचा एक की शहराचा पाणीचा ठेका घ्यायचं आणि स्पष्टपणे बोलणारा. मी ऑन कॅमेरा बोलतो, देवेंद्र फडणवीस साहेबांना
पूर्ण मीटिंगमध्ये मंत्रालयामध्ये बोलणारा इम्तियाज जलील होता कि साहब इतनी अच्छी कंपनी है तो आप नागपूर क्यों नहीं लेके जाते हैं करके. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या त्यांच्या तोंडावर बोललो होतो. मनीषा म्हैसकर, त्यांचे सगळे सेक्रेटरीज, प्रवीण परदेशी होते. विचारा त्यांना की इम्तियाज जलीलने बोललं नाही होतं का. त्या माझ्यासोबत अतुल सावे बसलेले होते, संजय शिरसाट बसलेले होते. नाही साहेब, तुम्ही जे निर्णय घेणार आहे ते आम्हाला मान्य आहे साहेब. हे दोघं बोलणार आहेस का. मी म्हटलं नाही, 1 इंच भी तुम्हाला माझ्या एरियामध्ये, मी आमदार होतो त्यावेळी, 1 इंच ही जागा मी माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मी तुम्हाला खोदू देणार नाही करके. गेली ना परत. नाही ते GTL नावाची एक कंपनी आली होती ना, कोणी आणले होते. आणले होते का नाही आणले होते. सगळं त्यावेळी मी नाही होतं. अजितदादाने आणली होती आणि हे लोकांना सांगितलं होतं GTL कंपनी खूप चांगली आहे करके. किती 1000 कोटी रुपयाच्या चुना लावून ते पळून गेली. कुणाच्या मध्ये हिंमत नाही आहे की ते पैसे कशा आपण रिकवर करणार आहे करके. GTL कंपनी पळून गेली. येताना असंच प्रकारचं भाष्याचा वापर करत होते की नाही समांतर बहुत अच्छी आहे. GTL कंपनी आल्यानंतर आपल्याला हे त्रास कमी होणार होतं. ते आले, पैसे आपले उचलले आणि सगळे पळून गेले. अच्छा, एक प्रश्न जो कॉमन राजकीय याच्यावरचा, की तुमच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जो मुस्लिम आणि दलित वोट बँक होती त्याला घसरगुंडी लागली किंवा त्याचे वोट तुमच्याकडे ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली. एका अर्थाने हे भारतीय जनता पक्षाला मदत अशी जी बी टीम म्हणून मी त्यांच्यासोबत जायला तयार होतो ना, आपल्यालाही माहीत आहे ना. मी त्यांच्यासोबत जायला तयार होतो. बिहारमध्ये आम्ही विनंती केली होती साहेब. आम्ही काँग्रेसला आणि RJDला पत्र दिले होते. आमचे बिहारचे अध्यक्षांनी, ओवैसी साहेबांनी मीडियामध्ये सांगितलं होतं की आम्हाला फक्त तुम्ही 6 सीट्स द्या, आम्ही 6 सीट्सवर इलेक्शन लढणार आहे करके. त्यांचं उत्तर काय होतं की नाही, ओवैसीला कोण बिहारमध्ये ओळखणार आहे, ते कशाला निवडणूक लढण्यासाठी आले आहे. परिणाम काय आहे की जेव्हा तुम्हाला आकड येतं, घमंड येतं की नाही आम्ही खूप जुनी पार्टी आहे, राष्ट्रीय पार्टी आहे. आता काय तुमची परिस्थिती काय आहे की बिहारमध्ये आम्ही 5 आमदार निवडून आणले आणि त्यांनी 6 आमदार निवडून आणले. ते 6 आम्हाला दिले असते तर बहुतेक कमीत कमी 25 सीटावर त्यांना त्याचा फायदा झाला होता. बिहारचे मुस्लिम लोकांमध्ये इतकी चीड निर्माण झाली होती कि इतने सारे सीटों में से ओवैसी से 6 सीट मांग रहा है और ये बोल रहे हैं कि 6 सीट भी नहीं लड़ना, इन्होंने यहाँ पे आने नहीं और लड़ना ही नहीं करके उसमें. तर हे जे काँग्रेसला असं मला स्वतःला असं वाटतं की NCPला तर मी मानतच नाही आहे की ती काही सेक्युलर राहिलेली आहे करके. ते कधीही भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर जाऊन बसणार आहे, दोघं NCP. आज कितीही त्यांनी हे करू द्या, पण काँग्रेस तर हे बोलायचे ना की आमची एक विचारधारा आहे करके उसमें. तर तुम्हाला सगळं लोक चालतात. शिवसेनेचा जन्म कशामुळे झाला की तुमच्या विरोधात जे लोकांना शिवसेना पटत नाही होती त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंचं भाषणं ऐका की ते कशा तुटून पडायचं काँग्रेस पक्षावर. आज समय बदललेला आहे, त्यांच्यासोबत ते गेले का नाही गेले उसमें. मग तुम्हाला शिवसेना चालतं पण MIM चालत नाही आहे. याचं कारण काय आहे. तुम्हाला काय वाटतं. नाही तुम्हाला म्हणजे शिवसेना काय सो कॉल्ड व्हेरी सेक्युलर पार्टी आहे का. तुम्ही शिवसेनेला हेच बोलायचे ना की ते कट्टर हिंदुत्ववादी पार्टी आहे करके, आणि तुम्ही आमच्या बाबतीत हेच बोलायचे ना की हे कट्टर मुसलमानों की पार्टी है करके. मग ते चालतं, आम्ही चालत नाही. आणि आम्हाला जेव्हा तुम्ही असं प्रकारचं बोलतो ना तर तुम्ही उदाहरणं सांगा ना आम्हाला काय आहे करके. तुम्ही तुम उनको माफ़ कर सकते हैं उनकी सब गलतियों को, लेकिन हमारे साथ खड़े रहने के लिए भी तैयार नहीं है करके. त्यांनी आता विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि लोकांना ही चीड निर्माण झालेली आहे की साहब ये ख़त्म हो रहे हैं, मर रहे हैं. मतलब उनका पोझिशन तो असा झालेला आहे. मला तर स्वतःला असं वाटू लागलेलं आहे की काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी सुपारी घेतलेली आहे की जोपर्यंत आमचा पक्ष आहे, आम्ही आहे, तोपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवणार नाही. तुम्ही तुमच्या सत्तेमध्ये तुम्ही कसा राहतील कोणाकडे रोख आहे सगळ्यांच्यावर. या शहरामध्ये MK देशमुखला तिकीट दिलं ते म्हणजे बुरी हालत में भी है तो वो आदमी 30-40 हज़ार वोट लेता था, बुरी हालत में भी. अचानक तुम्ही एक असं कॅन्डिडेट आणलं की ज्याचं काही देणं घेणं नाही आहे, म्हणजे लोक त्यांना ओळखतच नाही होते उसमें. तर कुणाचं सांगण्यावरून मी सांगतो ना तुम्हाला, अमित देशमुख आणि आपले त्यावेळचे काँग्रेसचे कोण अध्यक्ष होते आपले नाना पटोले,
देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरून ते कॅन्डिडेट बदलण्यात आला होता, कारण देवेंद्र फडणवीसला माहीत होता की या माणूस एम के देशमुख जे आहे ते जास्त मतं घेतील, अतुल सावेला पाडतील, म्हणून ऐनवेळी त्यांनी हे निर्णय बदलला. ओपनली मी सांगतो ना उसमें, नाही तर चॅलेंज करा. मी तुम्हाला सांगतो, नाना पटोलेला आणि अमित देशमुखला, तुम्ही माझ्यासमोर या डिबेटमध्ये, मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे त्यांच्यावर दबाव होता की या सीटवर तुम्ही कॅन्डिडेट चेंज करा करके उसमें. पण तुम्ही एक प्रयोग केला तो दलित मुस्लिम मतदार एकत्र यावेत म्हणून, वंचित बरोबरचा त्याच्या आधीचा, पण तुम्हाला नंतर तो जुळवताच आला हां. तर ती नक्कीच चूक नक्की कुठं घडलेली होती तेव्हा पण आत्ता पण, आणि अजूनही तुम्हाला नाही, आता काय आहे की मी जे काही बोलणार आहे ते समोरच्या लोकांना ते मान्य नसणार आहे, पण मला हे प्रामाणिक माहीत आहे की जेव्हा दलित आणि मुस्लिमांचा एक मोठा उछाल आलेला होता, तुमचा विजयच त्या 100%, याच्यामधला होता. 200%, याच्यामध्ये काहीही 2019 नाही. लोकांमध्ये एक असा विश्वास निर्माण झाला होता की आता एकत्र हे दोघं समाज आल्यानंतर आपण खासदारकी जिंकू शकतो, आपण खूप सारे आमदार जिंकू शकतो. पण त्यावेळी बाळासाहेबांचा असा विचार होता की माझ्याकडे खूप सारे वंचित घटक आहे आणि सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. मी त्यांना सांगायचे की साहेब, आपण 50 सीट्सवर लढू, 50 सीट्सवर फोकस करू आपण, आणि त्या 50 पैकी आपल्याला गिरी पड़ी हालत के अंदर है तो हम 25 आमदार है तो जिनके लेके आ सकते, 25 आमदार. हां, पण त्यांचं हे होतं की नाही, आम्हाला 288 लढायचं आहे करके. तुम्ही 25 आणले असते तर तुम्ही किंग मेकर असले असते, महाराष्ट्राचे किंग असले असते, कारण इथे ओवैसी साहेब येणार नाही होते. सगळी जबाबदारी तुमच्यावर आम्ही हे होती, तुम्ही निर्णय घेणारे होते उसमें, पण नाही झाला दुर्दैवाने उसमें. आता माझी अपेक्षा हे आहे की या समाजामध्ये एक नवीन लीडरशिप तयार करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर काय आहे की पैसे घेऊन इम्तियाज जलीलच्या विरोधात मोर्चे काढणे, रमाई घरकुल योजनेमध्ये हे जे सगळे मोठे मोठे दलित समाजाचे नेते आहे ना, जे मोठे झालेले आहे, ज्यांच्या गळ्यात ते मोठे मोठे सोन्याची चेन आहे, स्कॉर्पिओमध्ये मोठे मोठे गाड्या घेतलेल्या आहे, पैसे कुठून आलेले आहे? ते रमाई घरकुल योजने, जे खऱ्या अर्थानं लाभार्थी आहे दलित समाजाचे, त्यांचे बोगस फाईल्स तयार करून एक नेत्यांनी, आपल्याला आश्चर्य बसेल, एक नेत्यांनी 500 फाईल्स तयार केलेल्या आहे साहेब. एका फाईलमध्ये 2.5 लाख रुपये मिळतात. तुम्ही मल्टिप्लाय करा 500 फाईल्सचा, काय असणार आहे? तर नवीन लीडरशिप या समाजामध्ये येण्याची. नाहीतर काय आहे की संजय शिरसाटने पैसे दिला, स्टेजवर येऊन आम्ही इम्तियाज जलील मुर्दाबाद, इम्तियाज जलील मुर्दाबाद हे करणारे कोण लोक होते? विचार करा. त्यांचा रोष कशामुळे होता की माझ्यामुळे मी हे सगळे बोगस फाईल्स थांबवले. मी अँटी करप्शन ब्युरोला, DGला जाऊन भेटलं, सगळे पुरावे दिलेले आहे, आणि ते अधिकाऱ्याला सांगितलं, मी महानगरपालिकेचे, तुम्ही बोगस फाईल्स एक सँक्शन करा तुम्ही. मी सगळं एजन्सीजला जाणार आणि तुम्ही बोगस फाईल्स दिले की मी कोर्टामध्ये जाऊन तुमच्या विरोधात ची मागणी करणार आहे. नाहीतर काय आहे की मोठे मोठे असे लोक त्यांच्या समाजातले, ते अधिकाऱ्याच्या समोर, तुम्ही कसं करत नाही आहे, आमच्या समाजाच्या विरोधात तुम्ही अन्याय करा. अरे सगळ्यात जास्त अन्याय हे नेत्या लोकांनी केलेले आहे साहेब. माझी प्रामाणिक इच्छा आहे की जे दलित समाजाचे गोरगरीब लोक आहे त्यांच्यापर्यंत हे पैसा का पोहोचला नाही साहेब? एक ही डॉक्युमेंट असा नाही आहे की जे ओरिजिनल आहे करके. म्हणजे बोगस डॉक्युमेंट तयार करणारा एक ऑफिस तयार केले होतं त्यांनी, बोगस डॉक्युमेंट्स तयार केले. हे सगळं मी मोठे मोठे नेते जे इम्तियाज जलीलच्या विरोधात मोर्चा काढले होते ना, की आमची भावना दुखवली, संजय शिरसाटनी त्या मोर्चामध्ये किती पैसे लावले आपल्याला माहीत आहे. 1,30,00,000 रुपये दिले होते साहेब त्या मोर्चासाठी. हे फुकटमध्ये जाणार आहे काय लोक? एका नेत्याने 10 लाख रुपये घेतलं की नाही, मी इतकं महिला आणणार, इतके पुरुष आणणार. एकाने 15 लाख रुपये घेतले. ते जमीन नाही, ते शब्दाचा वापर केला होता ना मी. ते सरकारी डॉक्युमेंटमध्ये इम्तियाज जलीलने वाचलं आणि हे सगळे लोक की नाही आमची भावना दुखवली. अरे तुमची भावना त्यावेळी दुखली नाही आहे का की तुमच्या समाज आज झोपडपट्ट्यामध्ये राहतं, त्यांना पक्का घर घेण्यासाठी सरकारने एक स्कीम आणलेली आहे, आणि तेही कोणाच्या नावावर? रमाबाई आंबेडकरांच्या नावावर स्कीम आणलेली आहे, आणि तुम्ही त्यांचे पैसे खात आहे, आपल्या समाजाची गद्दारी करत आहे तुम्ही, आणि तुम्ही माझ्या विरोधात स्टेजवर उभे राहून तुम्ही शिवीगाळ करत आहे. तर मी स्पष्टपणे बोलणार आहे, सगळं म्हणजे मेजॉरिटी जे होते स्टेजवर ते सगळे गुंड लोक होते. त्यांना असं वाटलं की इम्तियाज जलील घाबरणार, इम्तियाज जलील आता काही करणार नाही. दुसऱ्याच दिवशी गेलं होतं कमिशनरकडे, साहेब हे डॉक्युमेंट्स आहे, हे फाईल्स त्यांनी तयार केलेली आहे, हे फाईल नंबर आहे,
तुम्ही तुमच्या माणसाला पाठवा आणि तिथे विचारा की हे माणूस इथे राहतो का करके. हां बाळासाहेब आंबेडकरांचं आणि MIMचं जे काही नंतर अंतर वाढत गेलं, त्यामध्ये दलित समाजामध्ये एक प्रकारे तुमच्याविषयीची नाराजी पसरली आहे असं तुम्हाला नाही नाही, मुस्लिम समाजामध्ये पण पसरली ना. मुस्लिम समाजामध्येही काही लोकांना असं वाटलं की इम्तियाज जलीलने काहीतरी तडजोड करायला पाहिजे होतं उसने. मी काय खोटं बोललो की जेव्हा आपण पहिलं इलेक्शन लढत आहे, आपण सगळं जग बदलू शकत नाही ना. जोपर्यंत लोकांचा विश्वास आला असतं की बाबा आपण हा तो एक 25 आमदार एकत्र येऊन निवडून आणू शकतो, तर दुसऱ्या इलेक्शनमध्ये तर आपण पूर्ण देशामध्ये आपण आम्ही बाळासाहेबांसाठी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये इतकं मोठं प्लॅनिंग केले होते की देश पातळीवर बाळासाहेबांचं नाव म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून आपण देश पातळीवर आम्ही त्यांना घेऊन जाणार होते. पण दुर्दैवाने तसं झालं नाही आहे. आणि काय आहे की त्यांचे जवळ राहणारे जे लोक आहे ना, ते म्हणजे इतकं आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी काहीही बोलायचं. म्हणजे सोलापूरमध्ये आम्ही बसलेलं, बाळासाहेब तिथून इलेक्शन लढणार होते, तर त्या मीटिंगमध्ये एक माणूस बोलला की साहेब ते आपण 2.5 लाख मतांनी आपण निवडून येऊ सोलापूरमध्ये. मी त्यांना सांगितलं की साहेब सोलापूर इज व्हेरी टफ, आपण सगळं फोकस अकोलावर करू करके, आपण एक सीटवर आपण फोकस करू. तर दुसरा म्हटलं अरे नहीं नहीं साहब कुछ भी बोल रहे हैं जलील साहब, तो अपन आराम से तो 2.5-3 लाख की तो लीड रहेंगी बोले साहेब अपनी. तर त्यांना जे पॉलिटिकल जे पाहिजे ना ते न बोलता आपण फक्त आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी नाही साहेब अब इतने आएंगे. हे आहे ना, हे वोट कन्व्हर्शनचं त्यांचा आक्षेप आहे. म्हणजे बाळासाहेबांची बोलतात. मी चॅलेंज केलं होतं त्यावेळी सुद्धा, मी मुस्लिम- चॅलेंज केलं होतं. नाही नाही, मला कळलं का, हां. मला कळलं. एकदा तरी तुमच्या एका मोठा माणसाला तुम्ही सोलापूर आणि अकोलाच्या बूथ वाईज तुम्ही घेऊन बसा ना. की भाई समजा इथे वोट ट्रान्सफर करायचं असेल आणि त्यांचा कॅन्डिडेट असलं असतं तर किराळपुरामध्ये किती वोट त्यांना मिळालेले आहे, राशन गेटमधून किती, आकडे सभेत तुम्ही असं सरसकट मागणार की म्हणजे वोट ट्रान्सफर झालेलंच नाही आहे करके. त्याचा तुम्हाला आरोप मान्य नाही किंवा जे सोलापूरमध्ये जे वोटिंग अपेक्षित होतं त्यांना मिळणं, मुस्लिम समाजाचं वोटिंग त्यांना मिळालं मी नाही. मी मी सांगू, ते मी जुनं झालं. मी जिथे गेलो होतो सोलापूरला, SC समाजातले मोठं लोक आमच्याकडे आले, माझ्याकडे आले ते गेस्ट हाऊसमध्ये. नाही. आणि ते खूप मोठे मतलब प्रभावशाली नेते होते. त्यांनी आम्हाला काय सांगितलं की साहेब इथे प्रणिती शिंदे आहे, तीही SC समाजातली आहे करके, त्यांचे वडील गृहमंत्री होते, त्यांच्या एक आमच्याशी एक आहे, त्यांनी आमच्यासाठी कामं केलेले आहे. बाळासाहेबांना लढायचेच असेल तर त्यांनी अशोक चव्हाणांच्या विरोध लढायला पाहिजे होते, राजेश टोपेच्या विरोधात लढायला पाहिजे होते, जे प्रस्थापित नेते आहे त्यांच्या विरोधात लढायला पाहिजे होते. ते आमच्याच विरोधात येऊन लढत आहे आणि हे सांगत आहे की आम्ही वंचितला न्याय देणार आहे. तर त्यावेळची जी आमदार होती प्रणिती शिंदे, तीही वंचित घटकाची आहे ना. ती ओपन कॅटेगरीतली नाही आहे ना, तीही SC कॅटेगरीतली आहे. तर लोकांच्या आम्ही ते त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता की सोलापूर आपल्याला डिफिकल्ट वाटतं, आपण अकोलामध्ये निवडणूक. हा इतिहास झाला. आता जे बोलतो आपण लोकसभेचा झाला, विधानसभा वोट ट्रान्सफर होत नाही हे पूर्वी दिसत होतं, आता पण तीच परिस्थिती असं नाही वाटत तुम्हाला? तुम्ही बघणार ना, माझ्याकडे जितकं दलित कॅन्डिडेट्स उभे आहे, 16 तारखेला तुम्ही हे प्रश्न विचारा मला. जिथे मॅक्सिमम जे आहे ते मुस्लिम वोट्स आहे, दलित वोट्स खूप कमी प्रमाणात आहे आणि मी अनेक सारे दलितांना तिकीट दिलेलं आहे. तुमचं उत्तर मी 16 तारखेला देऊ की वोट ट्रान्सफर झालं का नाही झालं करके. दुसरा एक प्रश्न, मगाशी तुम्ही अतुल सावेंविषयी बोललात की त्यांच्याबद्दल एव्हिडन्स आहेत, मी निवडणूक विभागाकडे दिलेले वगैरे आहेत. तुम्ही कोर्टात का नाही गेले? आपल्याकडचा एक इतिहास असा आहे Yes. की तुम्हीच कोर्टामध्ये अनेक केसेस अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द झाली. अनेक वकिलांना या शहरामध्ये मोठे मोठे इलेक्शनचे केसेस लढणारे जे वकील आहे, मी स्वतः त्यांच्याकडे गेलं, सगळं पुरावे दाखवलं, सगळे एव्हिडन्सेस दाखवलं. निष्पक्ष हे झालं कि साहब इलेक्शन केसेस के अंदर वक्त बहुत लगता है और हुकूमत इनकी है, ये 5 साल तो वैसे भी आपके निकल जाएंगे. आता मला मोठा एक वकील लावायचे आहे, सिनियर काउन्सिल लावायचं आहे. सिनियर काउन्सिलची फीस काय असतं? तुम्ही तुमच्याकडे अनुभव आहे. नाही, पॉलिटिकल केसेसमध्ये मला संधी मिळाली नसती. ते
पॉलिटिकल केसेस, पब्लिक कॉजचे जे केसेस होते ना त्याच्यामध्ये मला पार्टी इन पर्सन म्हणून मी 2 केसेस मी स्वतः लढत आहे आणि त्याचा चांगला परिणामही झालेला आहे. मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. पण पॉलिटिकल केसेसमध्ये ते शक्य नहीं होणार होता कि मला सीनियर काउंसिल मेरे को लगाना ही पड़ा होता उसके अंदर. और मुझे भी मालूम है कि सत्ता में बैठे हुए लोग क्या क्या हथकंडे नहीं अपनाते थे. तो उसमें यह था कि चलिए ठीक है साहब, हमने लड़ाई लढे थे, हमने लोगों के बीच में. असं नाही आहे की मी फक्त आरोप केलं होतं. असं मोठं स्क्रीन लावलं होतं ज्याच्यामध्ये सुहास पण आलं होतं आणि त्याच्यामध्ये ते व्हिडिओज सगळं दाखवलं होतं मी की कशा प्रकारे आंबेडकर नगरमध्ये तिकडचा कॉर्पोरेटर भारतीय जनता पार्टीचे उमेदवाराला पैशाचा बंडल त्याच्या हातात आहे. आजही ते व्हिडिओज अवेलेबल आहे यूट्यूबवर. ते ओपनली बोलत आहे कमल 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 करके आणि पैसे वाटत होतं. हे लोकशाहीला चांगलं आहे का? इम्तियाज जलील पराभव झाला सोडून द्या, पण लोकशाहीला हे खूप घातक आहे. आज भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेला हे कळत नाही आहे, कारण त्यांना त्यांची खुर्ची पाहिजे. देश गेला खड्ड्यात, महाराष्ट्र गेला खड्ड्यात, पण आपल्याला आपली खुर्ची पाहिजे आणि जे खुर्ची घेण्यासाठी आपल्याला जे करायचं आहे ते करत आहे. हा शेवटचा तशा की एकूणच मुस्लिम मतांचे एकत्रीकरण करण्यासाठी कधीतरी औरंगजेबांची कबर असं लागतं आणि कधी कधी माजी महापौर पण लागतं रशीद म्हणून इकडून इकडे उभं करण्यासाठी. तर हे जे 2 इंडिकेटर पकडू आपण चालू की यांना पण एक पाहिजे, सगळ्या पक्षांना हवं आहे, म्हणजे सगळ्यांना एक गठ्ठा मतं हवी आहेत आणि त्या एक गठ्ठा मतासाठीचं चाललंय. तर तुम्ही ह्या मुस्लिम म्हणून सुद्धा ह्या दोन्ही ह्या सगळ्या घटनांकडे कसं बघताय आता? तो तुम्हाला जुना पण तो पण किस्सा आहे तुमच्या बाबतीतला म्हणजे. नाही ठीक आहे ना साहेब, मतलब मला माहीत आहे की जेव्हा मी कोणत्याही डिबेटमध्ये जातो आणि समोरच्या माणसाला काही कन्स्ट्रक्टिव्ह पॉईंट्स नसते डिबेट करण्यासाठी, ते तुरंत जम कशाला करतो की ये औरंगजेब की मज़ार के ऊपर जाने वाले, ये औरंगजेब को मानने वाले हैं. मुद्दा काय असतं कि महंगाई के मुद्दे के ऊपर चर्चा हो रही है, अब उसके ऊपर उसको जवाब नहीं देना है तो वो सीधा आ जाता है औरंगजेब के ऊपर. मी त्यावेळीसुद्धा सांगितलं, आजही सांगतो, त्या कबरीचं संरक्षण कोण करत आहे तर नरेंद्र मोदी साहेबांची जे सरकार आहे त्याचं संरक्षण ते करतं. इम्तियाज जलीलने काही प्रायव्हेट गार्ड्स नाही लावलेले आहे तिथे. सिक्युरिटी आमच्या घराची नाही आहे. नरेंद्र मोदी साहेबांचा जे डिपार्टमेंट आहे, होम मिनिस्ट्रीच्या इख्तियारीत येणाऱ्या, अमित शहाच्या इख्तियारीत येणाऱ्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्याचं संरक्षण करत आहे. त्या संरक्षण करणाऱ्या वस्तूला आम्ही गेलं आणि आमच्या धर्मामध्ये अशी हे शीख आहे कि खबर किसी की भी रहो, मैं ये देखूंगा नहीं कि खबर किसकी है करके. अगर रास्ते के ऊपर भी हम जा रहे हैं और किसी की खबर दिखती है तो हमारे मज़हब के अंदर ये तरीक़ा है कि भाई अस्सलाम वालेकुम व अहलल क़बूर, यानी कि खबर में रहने वाले इंसान मैं तुझे मेरा सलाम पहुंचा रहा हूं करके. मला माहीत नाही आहे की तो कोण आहे करके. असणे हे आमच्या मजहबमध्ये आहे, आमच्या धर्मामध्ये अशा आहे. पण इम्तियाज जलील गेला म्हणजे तोही मुघलांच्या वंशाचे झालेला आहे. अशा प्रकारचे जे करण्यात आलं होतं आणि हे जे लोक करणार होते आता त्यांना रशीद मामू चालतं. आणि रशीद मामू गेल्यानंतर दुसऱ्या शिवसेनामध्ये जे हे होतं की म्हणजे असं काय झालेलं आहे. ठीक आहे ना, रशीद मामू एक सिनियर पॉलिटिशियन आहे, त्यांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे, ते गेले तिथे उसमें. पण जोपर्यंत आम्ही असं एक्सपेरिमेंट करणार नाही, माझी अपेक्षा अशी होती की एका मोठ्या हिंदू नेत्यांनी माझ्याकडे यायचं आणि मला सांगायचं होतं की या आम्ही तुमच्या पक्षातून आम्ही निवडणूक लढणार आहे. एक सोशल फॅब्रिकचा एक चांगला मेसेज गेलं असतं. निवडणूक येणार जाणार, कोणी जिंकणार कोणी पराभव होणार, पण हे एक्सपेरिमेंट व्हायला पाहिजे उसके. जोपर्यंत अपन अपनी दीवार को तोड़ेंगे नहीं, यह दीवार ऐसे ही बना के रखेंगे कि इस दीवार के इस तरफ मैं रहूंगा और इस दीवार के तरफ आप रहेंगे करके, तो ये तो नहीं होना. दीवार तोड़ना. लाडक्या बहिणींना हे सोशल इंजिनिअरिंग तोडलं. मुस्लिम महिलांनी बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाला पण मतदान केलं, असं नाही वाटत? पूर्ण देशामध्ये हे जे प्रयोग सुरू आहे ना, म्हणजे पार्लमेंटमध्ये निर्मला सीतारामन जे फायनान्स मिनिस्टर आहे त्यांची जे बजेट स्पीच आहे त्या बजेट स्पीचमध्ये लिहिलेलं आहे. मी त्यांना विचारलं होतं ते माझ्या बजेटच्या स्पीचमध्ये कि आप कहते हैं कि मोदी जी के राज के अंदर इस देश ने बहुत तरक्की किया है करके, बार बार आप कहते हैं तो मोदी है तो मुमकिन है करके. 80 करोड़ लोगों को, 80 करोड़ लोगों को आउट ऑफ 130 करोड़ की आबादी के अंदर हम 80 करोड़ लोगों को मुफ्त अनाज दे रहे हैं करके. उसमें ये मैं नहीं बोल रहा हूँ,
अगर 80 करोड़ लोग आज मुफ्त अनाज ले रहे हैं इस देश के अंदर, तो आप मुझे बताइएगा कि आपने ऐसी कितनी बड़ी तरक्की कर दी है। हाँ? किसी को भी मुफ्त में कुछ नहीं चाहिए। लाडली बहन, ये अनाज मुफ्त में देना, ये साड़ियाँ मुफ्त में देना, ये गिफ्ट मुफ्त में दे देने का, इलेक्शन के वक्त के अंदर पैकेटा बना के है तो दे देने का, ये लोकशाही के लिए बहुत घातक है। प्रश्न असा आहे तो की लाडक्या बहिणी भाजपकडे किती वळल्या? काय आहे की पैशामध्ये ताकद आहे ना. गरिबी क्या मुस्लिम समाजामध्ये नाही आहे का? तुम्ही सांगा ना की मुस्लिम समाज खूप श्रीमंत आहे की त्यांना पैशाची आवश्यकता नाही आहे का क्या? हां, आज इम्तियाज जलील मुख्यमंत्री झाला महाराष्ट्राचा, हां, आणि लाडली भाऊ, लाडली आई, लाडली पत्नी, हां, अशी घोषणा काही केलं, हां, आणि डिक्लेअर केला की 5,000 रुपये मी देणार आहे सगळ्यांना, हां, तर हिंदू बहिणीसुद्धा मला मतदान करणार. हां, हिंदू लोकही मला मतदान करणार, कारण त्यांना त्या पैशाची आवश्यकता आहे आणि त्याचा पॉलिटिकल हे फायदा हे राजनैतिक पक्ष घेत आहे. इलेक्शन आला की गॅस की सिलेंडर आणि इतका पैशामध्ये. का रे बाबा? इलेक्शनच्या नंतर का देत नाही? दुसऱ्या राज्यामध्ये का देत नाही? हां, राजस्थानमध्ये गेलो तर सगळीकडे पोस्टर्स, हां, की हमारी सत्ता आएगी तो हम गॅस का सिलेंडर है तो 50 रुपये में देंगे करके. हां, मग तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कट्टर समर्थक आहे, या शहरामध्ये राहतं, तुम्हालाही याचा फायदा मिळाला पाहिजे का नको? हां, तर हे जे सगळे चाललेलं आहे ना, मला असं वाटतं की हे लोकशाहीला खूप घातक आहे. एकूणच निवडणुका आणि लोकशाही या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने आणि मुस्लिम मतपेढी या प्रश्नांच्या भोवती लोकसंवादमध्ये इम्तियाज जलील यांनी आतापर्यंत मनमोकळेपणाने, असंही ते मनमोकळेपणानेच बोलतात, त्याच्यामुळे त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि लोकसंवादचा हा कार्यक्रम संपला असं